राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। न पवता जयाते काखे सुनी बुद्धीते, बोलणे मागवते वो सरले, आईसे जे काही एक बोला बुद्धीसिही अटक, ते द्यावयामिष खेवाचे केले। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे बोलूलाने आणि बोलणं झाल्यानंतर जे आलिंगन दिलं, त्या आलिंगनाचा हेतू ज्ञानोबराय स्पष्ट करतात। कोणत्या हेतूने भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं, तर ज्याला प्राप्त न होता वाणी बुद्धीला काखेला मारून परत येते असं जे काही एक तत्व आहे, ते तत्व अर्जुनाला देण्याच्या निमित्तानं भगवंतानी आलिंगन दिलं, आलिंगनाचं निमित्त केलं देण्यासाठी म्हणून। आणि आलिंगन देऊन मग ये हृदयीचे ते हृदयी घातले असं ते तत्व त्याला दिलं। आता वाणी बुद्धीला काखेला मारून परत येते हा जो विचार सांगितला त्याचा आपण करतो। वाणी म्हणजे नेमकं काय, तीन अर्थ त्याच्या विचारात घ्यायचे। एक, वाणी हा शब्द या अर्थाने विचारात घ्या, जे त्या तत्वाला जाणू शकत नाही तो शब्द एक। वाणी हा शब्द घेताना दुसरा अर्थ त्याचा विचारात घ्या, वाचा। आणि वाणी हा शब्द बुद्धीला काखेला मारून परत येतो, तिथं अर्थ घ्या वेद। तीन अर्थानं बोलणे या पदाचा विचार आपल्याला करायचा आहे। बोलणे मागवते ओसरले, कोणतं बोलणं हे? बोलणं म्हणजे शब्द, बोलणं म्हणजे वाचा आणि बोलणं म्हणजे वेद। तीन अर्थानं विचार। याच्यातला शब्द हा जो आहे त्याचा विचार आपण करतो की जो शब्द महत्वाचा मानला गेला, शब्द असेल, आज शब्द आहे म्हणून तर तुम्ही आम्ही एकमेकांबरोबर काही संवाद करू शकतो। शब्दाची उत्पत्ती झाली नसती तर वेदांत कळायचं म्हणा किंवा काही व्यवहार व्हायचं तरी काय कारण आहे? काही काय तो शब्द आहे म्हणून सगळं आहे, शब्द आहे म्हणून व्यवहार चालला, शब्द आहे म्हणून ज्ञानेश्वरी आहे, शब्द आहे म्हणून गाथा आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने वगैरे। शब्दाचं व्यापकत्व, शब्दाचं महत्व सगळ्याच संतांनी मानलंय, मानलं नाही असं नाही। भर्तृहरीने एके ठिकाणी विचार करताना असं म्हटलंय, पुढे विचार आहे त्याचा, परंतु आता आला उल्लेख म्हणून सांगून जातो, विचार त्याचा सांगतो पुढे। शब्द जर नसता तर हे जग चाललं नसतं। शब्द हा कुठे राहतो? काय ज्ञानोबरायांनी हे जे न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते म्हटलं, त्या बुद्धीचा आणि शब्दाचा संबंध कुठे? शब्दाचा आपण काल बोललो ना, शब्दाचे दोन अंग आहेत, एक बौद्धिक अंग आहे आणि एक भावनिक अंग आहे। पण तेवढाच एक शब्दाचा आणि बुद्धीचा संबंध आहे असं मानायचं कारण नाही। बुद्धीला काखेला मारून शब्द परत येतो हे ज्ञानोबराय ज्या व्यापकत्वानं बोलतात ते आपल्याला त्याचा संदर्भ भर्तृहरीच्या वाक्पदीयामध्ये मिळतो। तो तिथला संदर्भ असावा असं वाटतं। असो, तो शब्द जो प्रवृत्त होतो आपल्यासाठी म्हणून त्या अर्थात एखाद्या वस्तूचा निर्देश करण्याकरता, तो शब्द उच्चारल्याबरोबर ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते। हे शब्दाचं सगळं जरी व्यवस्थित असलं तरी सुद्धा शब्दाची एक मर्यादा म्हणून ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितली की शब्द हा किती जरी महत्वाचा असला तरी तो फक्त स्मरण करून देण्याकरता प्रसिद्ध आहे। अप्रकट अशा तत्वाचं चिंतन करण्याकरता शब्द प्रकट होत नाही किंवा शब्द काही मदत करू शकत नाही। ज्ञानोबरायांनी सुद्धा चिंतन करताना हेच शब्द पुन्हा अनुभवामृतामध्ये वापरलेत। बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्ध अमूर्ताचा विशदू आरिसा नोहे वगैरे हे आहे।
आणखीन एके ठिकाणी ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन केलंय नाही असं नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी जे तत्व आमच्या हातामध्ये दिलं ते तत्व आम्ही काय वाचेच्या हातात द्यावं का? ते किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जय स्थिती, काय ते देव काय हाती वाचेची, ते वाचेच्या हातामध्ये मी देऊ. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्या अवस्थेवर आम्हाला नेऊन ठेवलेलं आहे ती अवस्था शब्दानं प्रकट करता येणारी नाही, हे ज्ञानोबाराय तिथं बोलले. शब्दानं, कारण काय आहे, अवस्था आणि शब्द यांचं जमत नाही. आपण अत्यंत आनंदात असलो आणि तुमचा आनंद जरा शब्दाने सांगा म्हटलं तर सांगता येईल का? येणार नाही. आनंद झालेला मनुष्य किंवा दुःख झालेला मनुष्य रडेल, धाय मोकलून रडेल, पुन्हा पुन्हा आणखीन काही वेगळी क्रिया करेल, कुणाच्या तरी गळ्यात पडेल, दुःखातिरेकानं त्याला भोवळ येईल, खाली पडेल, हे सगळं होईल. पण तुम्हाला नेमकं कसं दुःख झालंय 5 ओळीमध्ये लिहून दाखवा. काही परीक्षा आहे, 5 ओळीत उत्तर लिहा, एका वाक्यात सांगा, असं होत नाही. आनंद तुम्ही लिहून दाखवा, नाही लिहून दाखवता येत. अवस्था आणि शब्द जमत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जय स्थिती. त्यांनी त्यांच्या कृपेनं आम्ही ज्या अवस्थेला प्राप्त झालो ते काय देऊ हाती वाचेची, ते काही वाचेच्या हातात देता येण्यासारखं आहे नाही. वाचा तिथं प्रवृत्त होऊ शकत नाही, हेही ज्ञानोबाराय अनुभवामृतामध्ये बोलले. दोन्ही भूमिका आपण पहा. एका बाजूनं ज्ञानोबाराय म्हणतात अमूर्ताचा विषदू आरिसा नोहे, आणि दुसऱ्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात ते काय देऊ हाती वाचेची. दोन्ही बाजूनी ज्ञानोबारायांना तेच सांगायचंय. शब्दाची एक मर्यादा आहे, गोष्ट खरी, ही संतांनी मानली आहे. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा त्याच शब्दाचा आधार घेऊन संत महात्मे बोलत राहिले की नाही. शब्द जर या जगतामध्ये निर्माणच झाले नसते तर आपल्याला गाथा वाचायला मिळाली नसती, ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नसती, हरिपाठ वाचायला मिळाला नसता. आपण अज्ञानाच्या अंधकारामध्ये जन्मोजन्मी खितपत पडलो असतो जर शब्द नसता तर. शब्द हा महत्वाचा आहे. शब्द परमात्म्याचा बोध करून देतो की नाही या संबंधामध्ये काल आपण थोडासा विचार करत होतो. आणि त्या शब्दाचा वाच्यार्थ, त्या शब्दाचा लक्ष्यार्थ, त्या शब्दाचा व्यंग्यार्थ, अशा पद्धतीनं त्याचा विचार आपण करून आलो. एक भूमिका काल मांडता मांडता आपण थांबलो होतो की शब्द जेव्हा उच्चारला जातो तेव्हा तो शब्द आपल्याला अनुभवाला न आलेल्या पदार्थाचं ज्ञान करून देत नाही असं आपण बोललो होतो. ज्या पदार्थाचा आपल्याला आत्तापर्यंत अनुभव आला नाही त्या पदार्थाचा वाचक शब्द जरी समोर प्रकट झाला तरी तो शब्द त्या पदार्थाचा बोध करून देऊ शकत नाही. याच्याकरता काल आपण उदाहरणाने दिली. ज्याला आंबा हे फळच माहिती नाही त्याच्या समोर किती आरडाओरडा करून आंबा आंबा म्हणलं तर त्याला काही कळत नाही. तर म्हणतो आंबा आंबा हे काय, मला कळत नाही बाबा, कशाला तुम्ही आंबा म्हणता, आम्हाला माहित नाही, आम्ही कधी आंबा खाल्लेला नाही, आम्हाला एक कोल्हापूरची आंबाबाई माहितीये, तिथला आंबा शब्द आम्हाला माहितीये, पण हा आंबा शब्द काय आम्हाला माहिती नाही, काय म्हणता तुम्ही, त्याला कळणार नाही त्या व्यक्तीला. का? कारण त्या फळाचा त्याला अनुभव नाही. म्हणून असं जरी असलं तरी शब्दाच्या ठिकाणी असंही काही सामर्थ्य असतं की आपल्याला अननुभूत असणारा एखादा पदार्थ मांडलेल्या शब्दाच्या अनुषंगानं तर्कानं ओळखून देण्याचं सामर्थ्य शब्दाच्याच ठिकाणी. ऐका, शब्दाच्याच ठिकाणी ते सामर्थ्य आहे. याच्याकरता शब्दाचा अर्थ बघत असताना काही गोष्टींचा विचार केला तर अननुभूत पदार्थांचा अनुभव सुद्धा किंवा त्याचा परिचय सुद्धा शब्द आपल्याला करून देऊ शकतात. याचा विचार आपल्याला करता येईल. काल आपण त्याचा प्रारंभ केला होता. संयोगो विप्रयोगश्च साहचर्य विरोधिना अर्थ प्रकरणम लिंगम शब्दस्य अन्यस्य सन्निधी सामर्थ्यम औचिती देशः कालो व्यक्ती स्वरोदयः. इतक्या गोष्टी त्याच्याकरता पहा. त्याकरता काल आपण एक उदाहरणे देऊन आलो होतो. संयोग असेल तर संयोगानं सुद्धा आपल्याला शब्द परिचित नसला तरी सुद्धा किंवा अर्थ परिचित नसला तरी तो अर्थ नेमका तोच आपल्याला घेता येतो. याच्याकरता काल आपण हरी शब्दाचं उदाहरण देऊन आलो होतो.
हातामध्ये सुदर्शन चक्र आणि शंख चक्र घेतलेला हरी असा शब्द उच्चारल्यानंतर हरी शब्दाचा वेगळा अर्थ कुणालाही सुचणार नाही, सगळ्यांना एकच अर्थ सुचेल, विष्णू. हरी म्हणजे माकड, हरी म्हणजे सिंह, हरी म्हणजे इंद्र, हरी म्हणजे विष्णू. पण शंख चक्र धारण करणारा हरी असा शब्द उच्चारला तर कुठला? विष्णू असाच अर्थ. सगळ्यांच्या ठिकाणी एकच अर्थ प्रतीत झाला का प्रत्येकाला वेगवेगळं वाटलं? एकच अर्थ प्रतीत झाला सगळ्यांच्या ठिकाणी. का? शंख आणि चक्र यांचा संयोग हरिपदाशी झाल्यामुळं आपल्याला विष्णू हा अर्थ तिथं व्यक्त करावा लागतो, स्वीकारावा लागतो. हे जसं संयोगाचं आहे तसं विप्रयोगाचं सुद्धा आपल्याला उदाहरण पाहता येतं. हेच उदाहरण आहे, दुसरं उदाहरण द्यायचं कारण नाही. हरी शब्दाचे 4 अर्थ आहेत, त्याच्यात शंख चक्र धारण केलेला हरी असं म्हणल्यानंतर जसा विष्णू असा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. आता मी आपल्याला दुसरं उदाहरण देतो विप्रयोगाचं. हेच उदाहरण घ्या. शंख चक्र धारण न केलेला हरी. आता कोणता अर्थ घ्याल? तरी विष्णू असाच अर्थ घ्यावा लागेल की नाही? कारण का? शंख चक्र आणि विष्णू यांचा संयोग हा आपण नेहमी पाहिलेला आहे. आत्ता कदाचित शंखचक्र धारण न केलेला असं म्हणावं लागेल. का बाबा शंखचक्र धारण केलेला नाही? जनाबाईला दळायला मदत करायला चाललाय, तिथे शंखचक्र घेऊन जाऊन काय करायचं? ज्ञानोबारायांची भिंत ओढायला चालला, तिथे शंखचक्र काय करायचं? नाथा महाराजांच्या घरी चंदन घासायला चालला, तिथे शंखचक्र घेऊन काय करायचं? मग नाथांच्या घरी असलेला शंखचक्र धारण न केलेला हरी आता काय अर्थ करता? विष्णू असाच अर्थ करावा लागेल की नाही? कारण शंख आणि चक्राचा संयोग विष्णूशी आहे. हे जर आम्हाला हा साहचर्याचा नियम, नित्य साहचर्याचा नियम जर माहितीच असेल तर धारण न केलेला असं कधी कोणी म्हणत नाही. शंखचक्र धारण न केलेले वानर असं कोणी म्हणतं काय? शंखचक्र धारण न केलेला सिंह असं कोणी म्हणतं का? अरे त्याचा आणि माकडाचा आणि सिंहाचा संबंधच नाही ना. त्यामुळे विप्रयोग जरी दाखवला गेला तरी सुद्धा तिथं विप्रयोगावरून एक अर्थ करता येत असतो शब्दाचा. हा दुसरा एक विचार आहे. तिसरा विचार सांगितला साहचर्य. बघा, वाक्य उच्चारल्यानंतर त्या वाक्यामध्ये जे शब्द येतात त्या शब्दाच्या साहचर्यावरून आपल्याला अर्थ सिद्ध करता येतो. त्याच्याकरता उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं. राम हा शब्द आहे. राम शब्दाचे अर्थ काय काय होतात हो? अर्थ म्हणजे राम हा शब्द कुणाकुणाला लावला जातो? राम शब्द एक दशरथाचा मुलगा म्हणून लावला जातो. बलराम दादाला राम शब्द लावला जातो. परशुरामाला राम शब्द लावला जातो. राम शब्द हे सगळ्यांना बलरामही रामच आहे, परशुरामही रामच आहे, आणि अयोध्येचा राजा म्हणून जो आहे तोही रामच आहे. आता मी शब्द उच्चारतो, या रामापैकी कोणता राम तुम्ही घ्याल हे मला सांगा. एक साधं वाक्य आहे. राम लक्ष्मणाची जोडी वनवासात निघाली. कोणता राम घ्याल? कशा करता? घ्या ना परशुराम, काय बिघडलं? पण इथं लक्ष्मण या पदाचं जे साहचर्य आहे त्याच्यावरून राम हा दाशरथी रामच आहे हे आपल्याला ओळखावं लागतं. अर्थ करत असताना साहचर्य बघा. शब्दाच्या बरोबरीनं वापरलेले दुसरे शब्द काय सांगतात? त्याच्या राम लक्ष्मण असं म्हणलं की ते दाशरथी राम लक्ष्मणच घ्यायचे. तिथं लक्ष्मण म्हणजे दुसरा कोणीतरी एक घ्यायचा पुराणातला आणि राम फक्त रामायणातला घ्यायचा असं नाही. लक्ष्मण हे नाव काय लक्ष्मणानंतर कुणालाच नाही का? आहे ना, नाही म्हणायचं काही कारण नाही. महाभारतामध्ये एक लक्ष्मण आहे. काय रामायणातच लक्ष्मण थोडाच आहे? महाभारतात एक लक्ष्मण आहे. महाभारतातला लक्ष्मण आणि रामायणातला राम असं जर घेतलं तर काय बिघडतं? नाही चालत. लक्ष्मण या पदाच्या साहचर्याने राम शब्दाचा अर्थ दाशरथी राम असाच करावा लागतो हे आपल्याला कळतं. ते साहचर्यावरून कळतं. त्याच्या पुढे एक कारण सांगितलं, विरोधिना. विरोध हे एक कारण सांगितलं. आता विरोधावरून सुद्धा वाक्य उच्चारलं, त्या वाक्यामध्ये विरोध आहे आपल्याला माहिती आहे. त्या विरोधी अर्थावरून त्या शब्दाचा अर्थ आपल्याला करता येतो. उदाहरण सांगतो मी आपल्याला. नकुल असा शब्द आहे. नकुल. नकुल शब्दाला 2 अर्थ आपल्याला सरळ सरळ पाहता येतात. नकुल या शब्दाचा अर्थ आहे एक माद्रीचा मुलगा, पांडवांपैकी एक, सहदेवाचा भाऊ.
तो एक. आणि नकुल शब्दाचा अर्थ आहे मुंगूस. मुंगूस. मुंगूस आणि पांडव हे दोन अर्थ नकुल शब्दाला लावले गेले आहे. दोन अर्थ आहेत या शब्दाचे. आता मी आपल्याला असं वाक्य सांगतो की अहि नकुलाचं भांडण, साप नकुलाचं भांडण मी पाहिलं. इथं कोणता नकुल शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? मुंगूसच घ्यायचा. कारण त्या नकुलाचा आणि सापाचा काही विरोध नाही ना. विरोध कोणामध्ये आहे? मुंगूस आणि सापाचा विरोध आहे. त्यामुळे विरोधावाचक जे शब्द असतात त्या शब्दावरून तिथं विवक्षित असलेला अर्थ न सांगताही आपल्याला कळतो. विरोध याच्यावरून शब्दाचा अर्थ आपल्याला करता येतो. संयोगावरून करता येतो, विप्रयोगावरून करता येतो, साहचर्यावरून अर्थ करा, विरोधावरून अर्थ करा. त्याच्या पुढे सांगितलं अर्थप्रयोजन पहा. शब्दाचं अर्थप्रयोजन पहा आणि मग आपण शब्दाचा अर्थ निश्चित करा. त्याचं अर्थप्रयोजन न पाहता जर आपण अर्थ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भलते सलते अर्थ प्राप्त होतात. त्याच्याकरता एक उदाहरण दिलंय. जास्त लांब जायचं कारण नाही. पांडुरंग हा शब्द आपल्याला नेहमीचा परिचयाचा पांडुरंग असा शब्द आहे. पांडुरंग हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. पांडुरंग म्हणजे विटेवर उभे असणारा एक पांडुरंग, ज्याला आपण नित्य दर्शनाला जातो, ज्याच्या दर्शनाला, ज्याचं चिंतन करण्याकरता आपण घरदार सोडून राहिलो, तो एक पांडुरंग. आणि पांडुरंग या शब्दाचा एक अर्थ आहे पांढरा रंग. पांडुरंग या शब्दाचा अर्थ आहे पांढरा रंग. म्हणून त्याला पांडुरकी झालेली कांती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. म्हणजे काय? भगवान जेव्हा गेले वृंदावनामध्ये गायी चारायला, तेव्हा गायीच्या मागून मागून भगवंताला जावं लागलं की नाही? गायी चारायला जायचं म्हणजे गुराखी गायीच्या मागे असतो. ते मागे असल्यामुळं गायीच्या खुरानी उडालेली जी धूळ असते, ती धूळ अंगावर बसून बसून ज्याची कांती पांडुरकी झालेली आहे त्याला पांडुरंग असं नाव आलं. पांडुरंग म्हणजे पांढरा रंग आणि पांडुरंग म्हणजे परमात्मा. झालं. आता एक वाक्य मी उच्चारतो, अर्थप्रयोजन पाहून अर्थ मला सांगा. काय आहे? मोक्षाकरता पांडुरंगाचं भजन करावं. म्हणजे मोक्षाकरता पांढऱ्या रंगाचं भजन करा. नाही ना. का नाही? का नाही? कारण पांढरा रंग हे मोक्षाचं प्रयोजन नाही. पांढरा रंग धारण केल्याने मोक्षाकरता आवश्यक असणाऱ्या सत्वगुणाची वृद्धी होईल, पण पांढरा रंग हे मोक्षाचं प्रयोजन नाही. मग इथला पांडुरंग, मोक्षाकरता पांडुरंगाचं भजन कर, पांडुरंगाला भज असं म्हणून जेव्हा सांगितलं जातं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, म्हणजे पांढऱ्या रंगाला भजा असं थोडंच सांगितलं नाही. पांढरा रंग हे मोक्षाचं प्रयोजन नाही. मोक्षाचं प्रयोजन आहे विटेवर उभा असणारा पांडुरंग. तोच आम्हाला मोक्ष देईल, तोच आम्हाला काय प्रेम देईल, तोच आम्हाला भक्ती देईल, तोच ज्ञान देईल, जे काही आहे तो तेच देईल. म्हणून पांडुरंग या शब्दाचा अर्थ करत असताना वाक्याचं प्रयोजन पहा. मोक्ष देण्याचं प्रयोजन कुणाच्या ठिकाणी सिद्ध होतं ते पहा आणि शब्दाचा अर्थ करा. आणखीन एक त्याचं कारण सांगितलं, प्रकरण पहा. वाक्यातलं प्रकरण, तिथं विषय काय चाललाय, प्रकरण काय चाललंय हे पहा आणि मग त्याचा अर्थ करा. ब्रह्मसूत्र भाष्यात तर अनेक ठिकाणी आचार्यांनी अशा पद्धतीचा विचार मांडलेला आपल्याला पाहायला सापडतो. मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो. राजा हा शब्द आहे. राजा, राजा शब्दाचा अर्थ काय होतो? राजा म्हणजे भूपती, या देशाचा मालक, या देशाचा राजा आपण त्याला म्हणतो. भूपती असा एक अर्थ आहे. आणि राजा नावाचा एक माणूस, त्यालाही राजा म्हणता येऊ शकतं. एक राजा आहे, एक भूपती आहे आणि दुसरा राजा नावाचा एक माणूस आहे. आता राजाच्या संबंधानं जेव्हा मी एखादा वाक्य उच्चारतो, आमच्या देशाचा राजा अमुक अमुक आहे असं ज्या वेळेला मी उच्चारतो, त्यावेळेला राजा शब्दाचा अर्थ काय करायचा? भूपती असाच करायचा. कारण देशाचं प्रकरण चालू असेल तर त्याला तिथला विचार करताना भूपती असाच अर्थ घ्यावा लागेल. प्रकरण काय चालू आहे हे पहा आणि प्रकरणामध्ये जो अर्थ उचित असेल तोच अर्थ स्वीकारा. प्रकरण सोडून अर्थाचं चिंतन आपण करू नका. आचार्यांनी पुष्कळ ठिकाणी चिंतन केलंय, त्याची उदाहरणं सांगता येतील आपल्याला. आणखी नाही काय, वाक्याचा अर्थ करत असताना वाक्यामध्ये वापरलेल्या शब्दाचं लिंग पहा.
आणि त्याच्यावरून त्या शब्दाचा अर्थ करा. लिंग पहा म्हणजे तिथं संभवणारं विशेषण कोणतं आहे ते पहा आणि मग त्याचा अर्थ करा. उदाहरण म्हणून मी त्याला सांगतो. कर्ण असा शब्द आहे. कर्ण शब्दाचा एक अर्थ आहे कान आणि कर्ण शब्दाचा एक अर्थ आहे पांडवांचा सगळ्यात मोठा किंवा दुर्योधनाचा जीवलग मित्र. आता मी असा वाक्यप्रयोग करतो की महाभारतामध्ये कर्णासारखा दाता नाही. दातृत्व हे लिंग ज्या कर्णाकडे लागतं तिथला कर्ण हा शब्द कान या अर्थाने घ्यायचा का दान करणारा अंगदेशाचा राजा त्याच अर्थाने घ्यायचं का? कारण दातृत्व हे लिंग ज्याच्याकडे जातं त्याच्यावरून त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा. लिंग. त्यानंतर अन्य शब्दाची सन्निधी काय आहे, मागे पुढे वापरलेले शब्द काय आहेत त्याच्यावरून आपण चिंतन करा. ब्रह्मसूत्र भाष्यात काय आहे? ब्रह्मसूत्र भाष्याचं जे पहिला अध्याय आहे या पहिल्या अध्यायाचे 4 पाद आहे. त्याच्यामध्ये या 4 पादामध्ये आचार्यांनी एक हे सांगून जाता आचार्यांनी काय केलंय की अस्पष्ट ज्ञापक श्रुतींचा अर्थ सिद्ध करत असताना काय काय पहा हे आपल्याला 4 पादामधून 3 पद्धतीनं आचार्यांनी सांगितलंय. काय करायचं उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. अस्पष्ट ज्ञापक श्रुती असेल, जरा हे कळायला अवघड जाईल असं वाटेल तुम्हाला, पण लक्ष दिलं तर अवघड नाही काय. अस्पष्ट ज्ञापक श्रुती असेल तर तिचा अर्थ करताना काही वेळेला शब्द पहा, काही वेळेला प्रकरण पहा आणि काही वेळेला शब्दाच्या मागचे आणि पुढचे संदर्भ पहा. मागचे पुढचे संदर्भ विचारात न घेता बऱ्याच वेळेला तो शब्दच आपण धरून बसलो तर शब्दाचे विपरीत अर्थ आपल्याला निघतील आणि त्याचा विनाकारण आपल्याला त्रास होईल. मागचे पुढचे संदर्भ न पाहता शब्दाचा अर्थ करणं जसं चूक आहे तसं प्रकरण न पाहता शब्दाचा अर्थ करणं तेही चूक आहे. उदाहरणे त्याला दिली आहेत आचार्यांनी, नाही असं नाही. आपल्याला ते त्या अधिकरणामध्ये तसं दिसून येतं. मी बोलतो आपल्याला स्पष्ट बोलतो, प्रमाण काढून बोलतो. तुकाराम महाराजांच्या शब्दामधून सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं चिंतन करता येतं. दोन्ही सांगतो मी आपल्याला. हे प्रकरण आधी संपवतो शब्दाचं आणि वाणीचं. मागचे पुढचे शब्दाची सन्निधी पहा आणि त्याच्यावरून शब्दाचा अर्थ करा. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. कंसाला मारणाऱ्या देवाला तू नमस्कार कर. इथं कोणता देव आहे त्याचं नाव नाही, पण कंसाला मारणारा देव त्याला तू नमस्कार कर म्हणजे कोणाला, कशावरून हा अर्थ? कृष्ण नाव आलंय का? काहीच नाही. पण कंसाला मारणारा असला पाहिजे आणि तो देव असला पाहिजे. मागचा शब्द आणि पुढचा शब्द या शब्दाची सन्निधी धरून बऱ्याच वेळेला शब्द प्रकट नसला तरी तो शब्द तिथं गृहीत धरावा लागतो, तरच अर्थसंगती लागते. अशा पद्धतीनं शब्दाचा अर्थ करण्याची एक रीत आहे. मागचे पुढचे शब्द बघा. मला वाटतं मागच्याच वर्षी आपण ते बोललो होतो कीर्तनात. तुकाराम महाराजांनी बऱ्याच वेळेला काय होतं, एखादा शब्द असा सापेक्ष असतो आणि तो शब्द संत महात्मे बोलतात, तेव्हा त्या शब्दाचा तसा अर्थ करत असताना, कारण सापेक्ष असल्यामुळे बघणारा प्रत्येक जण त्या शब्दाकडे वेगळ्या अर्थाने बघू शकतो, परंतु संतांना जे सांगायचं असतं तो अर्थ सिद्ध करायचा असेल तर मागचे पुढचे संदर्भ पहा आणि मगच शब्दाचा अर्थ निश्चित करा. मागच्या वर्षी आपण बोललोही होतो. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, मागच्या वर्षीच सांगतो. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. गोमटे असा शब्द वापरला. माझं तुम्ही गोमट करा. गोमट करा म्हणजे काय करा? चांगलं करा. माझं चांगलं करा. माझं चांगलं करा हा शब्द, हे विधान सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे? प्रत्येकाची चांगल्याची कल्पना वेगळी असेल की नाही. तुम्ही दरिद्री माणसाला विचारा, तो म्हणेल काय नाही हो, माझं चांगलं करा म्हणजे काय? मला पैसे द्या, श्रीमंत करा मला.
एखाद्या भुकेल्या माणसाला तुम्ही विचारा, तो जर तुम्हाला प्रार्थना करेल, फार भूक लागली हो, माझं काही गोमटं करा, तर त्याचा अर्थ काय? त्याला पैसे द्या, कपडे द्या, का अन्न द्या? अन्नच द्या. दरिद्री माणूस गोमटं करा म्हणेल तर वेगळं, भुकेला माणूस गोमटं करा म्हणेल तर वेगळं. एखादा रोगी वैद्याकडे जाऊन म्हणतो माझं गोमटं करा, म्हणजे काय? त्याला अन्न द्या, त्याला औषधाचीच अपेक्षा असते. प्रत्येकाची गोमटेपणाची कल्पना जर भिन्न भिन्न असेल तर तुकाराम महाराज संतांना म्हणतात गोमटे ते करा माझे. मग गोमट म्हणजे इथं काय घ्यायचं? मागचे पुढचे संदर्भ बघा. पहिलं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, या चरणाचे अर्थ निश्चित करा आणि मग गोमटा शब्दाचा अर्थ आपल्याला निश्चित करता येईल. आता तुम्ही कृपावंत, साधू, संत, जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे ती, किंवा शेवटी तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासे, वंचिले ते पायापासी, नाही असे वेगळे, गोमटे ते करा माझे, भार ओझे. हे काय आहे? हे म्हणण्याचं तात्पर्य काय? कोणीही व्यक्ती ज्या वेळेला गोमट करा म्हणून ज्या व्यक्तीला प्रार्थना करते, परमात्म्याला, संतांना प्रार्थना करते, कोणी पहा तुम्ही, अपेक्षेनं प्रार्थना करणारा मनुष्य आपल्या अपेक्षेनुसार विशेषण लावत असतो. ऐका, अपेक्षा ज्या पदार्थाची असते त्या पदार्थाच्या संबंधानंच विशेषण लावलं जातं. मी उदाहरण सांगतो आपल्याला. ज्याला संपत्तीची अपेक्षा आहे असा मनुष्य मंदिराच्या दारात बसलेला असेल आणि त्याला कोणीतरी आपल्याला ₹2 टाकावेत असं वाटत असेल, तर ज्याला तो ₹2 मागतो त्याला तो काय म्हणतो? तुम्ही फार मोठे अन्नदाते आहात म्हणाल का तुम्ही कर्ण आहात म्हणेल? कर्णच म्हणेल. का? कारण संपत्ती देणारा या अर्थानेच तो विशेषण लावेल, तो वेगळी विशेषण लावणार नाही. ज्याला संपत्तीची अपेक्षा आहे तो भिकारी श्रीमंत माणसाला तुम्ही फार मोठे वैद्य आहेत असं नाही म्हणणार. तुमच्यासारखा श्रीमंत मनुष्य मी पाहिला नाही असंच म्हणेल. का? त्याला पैशाची अपेक्षा आहे म्हणून श्रीमंत हे विशेषण. एखादा रोगी वैद्याकडे गेल्यानंतर वैद्याला असं म्हणणार नाही की तुम्ही फार श्रीमंत आहात म्हणून मला औषध द्या, तुम्ही अन्नदाते आहात म्हणून मला औषध द्या. तो म्हणेल तुम्ही तर साक्षात अश्विनी कुमार आहात. त्याला अश्विनी कुमार म्हणायचं कारण काय? कारण त्याला औषधाची अपेक्षा असते. म्हणून मागणारा कोणीही मनुष्य जेव्हा मागणी करतो ते ज्याच्याकडे करतो अपेक्षित पदार्थाला अनुसरून विशेषण जोडत असतो. तसं तुकाराम महाराज संतांना म्हणतात तुम्ही कृपावंत आहात, साधू, संत, जीवलग आहात, या विशेषणावरून गोमट या शब्दाचा अर्थ करा ना. मागचे पुढचे संदर्भ पहा. कंसाला मारणाऱ्या कृष्णाची तू भक्ती कर, म्हणजे काय झालं? त्या कंसाला मारणाऱ्या देवाची तू भक्ती कर असं म्हणल्यानंतर देव शब्दाचा अर्थ इथं राम येतच नाही. राम देव नाही का? आहे ना. परशुराम देव नाहीत का? आहे ना. नरसिंह देव नाहीत का? आहेत ना. वामन अवतारात देव नाहीत का? सगळेच आहेत. हिरण्यकश्यपू हिरण्याक्षाला मारणारा परमात्मा देव नाही का? मग कंसाला मारणाऱ्या देवाची तू भक्ती कर. इथं कंसाला मारणारा पाहिजे आणि देव पाहिजे, ते ज्याच्या ठिकाणी जमतं ते मागचे पुढचे संदर्भ बघा आणि कृष्ण असा अर्थ तिथं गृहीत धरा. आणखीन एका पद्धतीनं आपल्याला अर्थ करताना खबरदारी घ्यावी लागते. काय आहे? वाक्यामध्ये वापरलेल्या शब्दाचं सामर्थ्य बघून त्या शब्दाचा अर्थ लावा. उदाहरण सांगतो. वाक्य साध आहे. पय पिऊन ताकदवान झालेला पहिलवान, असं वाक्य मी उच्चारतो. पय पिऊन ताकदवान झालेला पहिलवान. पय शब्दाला 2 अर्थ. पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध, बरोबर? दूध आणि पाणी हे दोन्ही अर्थ पय शब्दाला आहे. आता मी वाक्य काय उच्चारलं? पय पिऊन ताकदवान झालेला पहिलवान. इथं पय शब्दाचा अर्थ काय घेता? दूधच का? पाण्याच्या ठिकाणी सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती नाही आहे. शक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही आहे. कसंही म्हणा, पाणी पिऊन माणूस सामर्थ्य संपन्न होऊ शकत नाही. पाणी प्यायला आणि फार मोठा मल्ल झाला,
जगामध्ये सगळ्यात मोठी कुस्ती जिंकून आला आणि मुलाखतकाराने त्याला विचारलं, काय हो तुम्ही असं काय, रोज आहार काय तुमचा म्हणून तुम्हाला एवढी ताकद मिळाली? तो म्हणाला, काही नाही, मी सकाळ संध्याकाळ फक्त 4-4 लिटर पाणी पितो. आणि जगात मोठा मल्ल होईल का? होणार नाही. इथं पय शब्दाचा अर्थ आपल्याला दूधच करावा लागेल, कारण पय शब्दाचं सामर्थ्य पहा आणि त्याच्यावरून वाक्याचा अर्थ करा. हे सगळं वेदांतामध्ये उपयोगी पडतं आपल्याला. श्रुतीचे अर्थ लावत असताना बऱ्याच वेळेला या सगळ्या प्रकाराचा विचार आपल्याला करावा लागतो, कारण तिथं वापरलेल्या शब्दांचे खुलासे करायला श्रुती कुणाशी बांधील नाही आहे. ती वाक्य उच्चारून पुढे निघून जाते, त्याचे अर्थ आपल्याला करावे लागतात आणि ते करत असताना हे सगळं बघावं लागतं. त्याच्यामध्ये विरोध आहे का, त्याच्यामध्ये संयोग आहे का, त्याच्यामध्ये विप्रयोग आहे का, त्याच्यामध्ये सन्निधी आहे का, त्याच्यामध्ये अर्थवत्ता काय, प्रकरण काय, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. त्याच्या पुढे एक अजून कारण सांगितलंय, औचित्य पहा आणि औचित्य जसं असेल तसा अर्थ करा. उदाहरण मी आपल्याला सांगतो. सैंधव मानय, त्याच्याकरता उत्तम उदाहरण आहे. सैंधव या शब्दाचे 2 अर्थ, मीठ आणि घोडा. सिंधू प्रांतामधला घोडा त्यालाही सैंधव असं म्हणतात आणि सैंधव शब्दाचा सिंधू पासून जन्मलेलं मीठ. मीठ, मीठ आणि घोडा. आता एक मनुष्य जेवायला बसला आणि त्याने वाढणाऱ्याला सांगितलं सैंधव आण. वाढणारा लगेच कपडे बिपडे घालून पागेमध्ये गेला, घोडा बांधलेला होता, घोडा घेऊन पानाजवळ येऊन उभा राहिला. काय करायचं? जेवताना घोडा काय करायचा? काही उपयोगाचा नाही. पण तिला रागवलं काहीतरी, बाबा मीठ वाढ रे. बर मीठ वाढ झालं, जेवण वगैरे झालं, त्याला गावाला जायचं होतं. त्याने पुन्हा नोकराला बोलवलं, अरे सैंधव घेऊन ये. नोकर लगेच स्वयंपाकघरामध्ये गेला, वाटीभर मीठ घेऊन आला. प्रवासाला जाताना घोडा पाहिजे का मीठ पाहिजे? तिथं घोडाच पाहिजे. आणि जेवताना घोडा पाहिजे का मीठ पाहिजे? मीठच पाहिजे. औचित्य पाहून बऱ्याच वेळेला अर्थ सिद्ध करावा लागतो. कोणत्या वेळेला काय चालू आहे त्यावेळेला ते पाहून त्या शब्दाचा अर्थ सिद्ध करा. काही वेळेला देश पाहून अर्थ सिद्ध, त्या देशामध्ये ते पारिभाषिक शब्द जे असतात ते शब्द त्या देशामध्ये उच्चारले की त्या देशानुसारच त्या शब्दाचा अर्थ करावा लागतो. एखादा आपल्याकडे काय आहे, महाराष्ट्रामध्ये एखादा मनुष्य आहे, त्या माणसाचं सरळ नाव घेण्याची आपल्याला सवय नसते. आपण त्याच्या मागे काहीतरी राव म्हणा, पंत म्हणा, असं काहीतरी जोडतो की नाही. राम शब्द असेल तर राम असं न म्हणता रामराव असं म्हणतो, श्यामराव असं म्हणतो, किंवा राम पंत म्हणतो, श्रीराम पंत, पंत म्हणतो त्याला, काही राव वगैरे शब्द वापरतो. ठीक आहे. आपण जर अन्य प्रदेशामध्ये कुठे गेलो, आपण दक्षिणेकडे गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो, तर तामिळनाडूमध्ये एखाद्या शब्दाला राव वगैरे हा महाराष्ट्राचा स्वभाव झाला, देश बदलला. तिथं राम राव म्हणत नाहीत, रामस्वामी म्हणतात. म्हणतात की नाही? आपल्याकडे राम राव म्हणायची पद्धत आहे, तिकडे रामस्वामी म्हणण्याची पद्धत आहे. राव वगैरे म्हणत नाहीत. त्या देशाची ती पद्धत आहे स्वामी म्हणण्याची. आपल्याकडे आपण स्वामी कोणाला म्हणतो? स्वामी आले, स्वामी आले म्हणजे कोण आले? संन्यासी आला, त्याला स्वामी म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आता तिकडे जर आपण गेलो तामिळनाडूमध्ये वगैरे आणि तिथं आपल्याला आपलं नाव घेऊन स्वामी म्हणलं तर आपण संन्यासी झालो काय? नाही ना. देशानुसार जे अर्थ बदलतात तेच अर्थ त्या देशामध्ये घेतले पाहिजेत. आपल्याला माहिती असणारा अर्थ तिथं जोडून चालत नाही. त्या देशामध्ये प्रचलित असणाऱ्या त्या शब्दाचा अर्थ त्या देशामध्ये घेतला पाहिजे, तरच अर्थ बरोबर लागतो. काही ठिकाणी ही पद्धत आहे. काही वेळेला काळ पहा, कोणता काळ चालू आहे त्याच्यावरून आपण ते पहा. त्याला शास्त्राने एक उदाहरण दिलंय, साहित्यामध्ये आलंय. चित्रभानू असा शब्द उच्चारला. चित्रभानू शब्दाला 2 अर्थ आहेत. काय अर्थ आहे? चित्रभानू म्हणजे अग्नी आणि चित्रभानू म्हणजे सूर्य. सूर्याला सुद्धा चित्रभानू असा शब्द आहे, अग्नीला सुद्धा चित्रभानू असा शब्द आहे. आपण जर असं म्हटलं की रात्रीच्या वेळेला चित्रभानूचा प्रकाश पडला, वेळ कोणती आहे? रात्रीची आहे. मग रात्रीच्या वेळेला चित्रभानूचा प्रकाश पडला, इथला चित्रभानू शब्दाचा अर्थ करताना अग्नी करता का सूर्य करता?
अग्नीच का? रात्रीच्या वेळेला सूर्याचा काही संबंध नसतो. काल कोणता आहे तो पहा. त्या कालामध्ये जे शब्द वापरले जातात त्या शब्दाचा अर्थ जरी वेगळा असला तरी त्या काळाला अनुसरून जो अर्थ लावायला पाहिजे तोच लावला पाहिजे. म्हणून चित्रभानू शब्दाचा अर्थ अग्नी, अग्नीचा प्रकाश पडला असाच घेतला पाहिजे. आणि शेवटी त्यांनी सांगितलं स्वर बघा, बोलणाऱ्याचा स्वर बघा आणि त्याच्यावरून त्या शब्दाचा अर्थ करा. एखाद्या माणसाने चांगलं काम केलं, त्याला शाबासकी देताना किंवा चांगलं काम केलं म्हणल्यानंतर वा वा फार शहाणा माणूस असतो, पाठीवर शाबासकी दिली. आणि दुसऱ्या माणसाला म्हणताना म्हणलं वा वा फार शहाणे. दोन्हीकडे शहाणा शब्द एक आहे पण स्वर बदलला. स्वर बदलला. एक मुलगा परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला. वडिलांनी त्याला सांगितलं छान, पहिल्या क्रमांकानं छान. आणि दुसरा मुलगा दुसऱ्या एका परीक्षेमध्ये नापास झाला. वडील म्हणाले छान, हेच करा तुम्ही, आम्ही कमवतो तुम्ही मातीत घाला. म्हणतील की नाही? दोन्हीकडे छान असाच शब्द आहे पण त्या शब्दाचा स्वर बदलला की त्या शब्दाचा अर्थ बदलत असतो. म्हणून काही वेळेला स्वर पहा. प्रत्येक वेळेला तुकाराम महाराजांचे शब्द आत्ता गाथ्यामध्ये वाचताना आपल्याला त्या शब्दाचा स्वर कळतो की नाही? कळतो. तुकाराम महाराज केवळ शब्दावरून नव्हे तर स्वरावरूनही आपल्याला कळतं की तुकाराम महाराजांचा याच्यातला नम्रतेचा अभंग कोणता, तुकाराम महाराज रागावलेले आहेत कशावरून, तुकाराम महाराज गोडीनं समजावून सांगतात कशावरून, तुकाराम महाराज समजत नाही म्हणून त्यांचा जो वैताग होतो तो कशावरून, आहेत की नाही? आपल्याला संतांचं वर्णन करताना, देवाबरोबर बोलताना तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातल्या भावना भिन्न भिन्न आहेत. प्रत्येक वेळेला तुकाराम महाराजांचे शब्द हे शब्द म्हणूनच प्रकट होत असले तरी बऱ्याच वेळेला त्याचे स्वर बदलतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत असं जेव्हा तुकाराम महाराज संतांना म्हणतात तेव्हा मायबाप वगैरे म्हणत असताना तुकाराम महाराजांचा शब्द त्याचा स्वर आपल्याला कळतो. आणि देवासमोर उभं राहिल्यानंतर तुकाराम महाराज पाहतोसी काय आता पुढे करी पाय, वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडोनी हस्तक, बघत काय बसलास पाय पुढे कर, मी आलेलं दिसत नाही का, हे म्हणण्याचा स्वर कळत नाही का आपल्याला? कळतो ना. शब्दातून त्या स्वराचंही बऱ्याच वेळेला भान होतं आणि त्या स्वरावरून आपल्याला अर्थ सिद्ध करावे लागतात. एकूण ही जी काही 13-14 कारणं आहेत या कारणावरून शब्दाचा अर्थ सिद्ध करा आणि मग तो शब्द काय सांगतो त्याच्यावरून त्याची लक्षणा, व्यंजना, अभिधा शक्तीनं जो काही अर्थ करायचा आहे तो करा आणि यथार्थ करा असा शास्त्राचा आग्रह आहे. मी कशा करता हे आपल्याला बोलत होतो. मी कालही आपल्याला शेवटी जाताना हे सांगून थांबलो होतो की ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे की हे जे भगवंतांनी आलिंगन दिलं, हे आलिंगन देण्याचं कारण जे ज्ञानोबारांनी सांगितलं त्याचा विचार आपण करतो. न पवता जयाते काखे सुनी बुद्धीते, बोलणे मागवतोय ओसरले. हे बोलणे हा जो शब्द ज्ञानोबारांनी वापरला ते शब्द मागे आले, बुद्धीला घेऊन मागे आले. बुद्धीचा आणि शब्दाचा असा काय संबंध आहे? कारण शब्द जरी किती चांगले असले आणि शब्दाचा कोणत्याही पद्धतीनं अर्थ केला तरी तो अर्थ ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं जयाते न पवता त्या जयापर्यंत पोचू शकत नाही. कारण त्या शब्दाला ती मर्यादा आहे. कोणती मर्यादा आहे? आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सुरुवातीला शब्दाचं वर्णन करताना शब्दाला फार एक मोठं विशेषण दिलं. शब्द जालम महारण्यम चित्तभ्रमणकारिणम. आचार्य असं बोलतात की हे शब्दाचं जाळं म्हणजे महामोठं अरण्य आहे. याच्यामध्ये जो कोणी घुसला तिथून बाहेर येणं अवघड आहे महाराज. शब्दाच्या या अरण्यामध्ये जो कोणी घुसला त्याला बाहेर येणं अवघड आहे. आणि तो एकदा त्या शब्दाच्या महाअरण्यामध्ये अडकला की त्याला परमात्म तत्वाचा बोध होत नाही. म्हणून आचार्याने पुढे जाऊन असं म्हटलंय, अतः प्रयत्नात ज्ञातव्य तत्वज्ञात तत्वमात्मनः. म्हणून एखाद्या गुरुकडे जाऊन, तत्वज्ञानी महात्म्याकडे जाऊन परमतत्वाचा बोध करून घेतला पाहिजे. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमणकारिणम. अरे हे शब्दाचं जाळं म्हणजे चित्ताला भ्रमण निर्माण करतं, चित्ताला फिरवत बसतं. नैयायिकांचं काय झालं?
मीमांसकांचं काय झालं, शब्द घेऊन त्या शब्दाभोवती फिरत राहिले. अरे शब्द महत्वाचा नाही, तो शब्द ज्याच्यापर्यंत नेतोय त्याच्याकडे दृष्टी गेली पाहिजे का नाही. आम्ही शब्दाला धरून बसतो, तो काय म्हणायचं आहे नेमकं हे विचारात घेतलं जात नाही. शिवी दिली, तुम्ही मला असं म्हणाला, तुम्ही अरे म्हणाला असेल बरोबर आहे, पण त्या आपण परवा बोललो ना, एखाद्या माणसाने गाढव म्हटलं, काय गाढव माणूस आहेस रे, असं वाईट वाटतं. माणसाच्या मनात राहतं की नाही, का हो मला गाढव म्हणावं काय, आमचे इतके जुने संबंध, मला गाढव म्हणतात, मला गाढव म्हणतात, गाढव म्हणतात. ठीक आहे, इतके जुने संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, आतापर्यंत भांडण झालं नव्हतं. पण आपल्यावर प्रेम करणारा मनुष्य जेव्हा आपल्याला गाढव म्हणतो, तेव्हा गाढव म्हणलं एवढंच लक्षात ठेवू नये. प्रेम करणारा माणूस गाढव म्हणतो त्या अर्थी आपण काय गाढवपणा केलाय हे अंतर्मुखून पाहिलं पाहिजे की नाही. का फक्त तुम्ही मला गाढव म्हणलं ह्याच्यावर भांडणच करायचंय. आपल्याला जर शहाणं व्हायचं असेल तर कोण बोललं हेही पहा आणि काय बोललं हेही पहा. मनुष्य बऱ्याच वेळेला काय बोलला एवढंच आहे, कोण बोललं बघा ना. आपला विरोध करणारा माणूस गाढव म्हणेल तर त्याचा विचार करायचं कारण नसतं, पण आपल्यावर प्रेम करणारा, इतके दिवस आपण ज्याच्याबरोबर राहिलो, आपण ज्याच्यावर प्रेम केलं, तो म्हणाला काय गाढव माणूस आहेस रे, तर याचा अर्थ नक्की आपण काहीतरी गाढवपणा केलेला आहे हे कधीतरी पाहिलं पाहिजे की नाही, पाहिलं पाहिजे. त्या अर्थानं जर विचार केला तर माणसं या शब्दाच्या अरण्यामध्ये जातात आणि परत बाहेर पडत नाहीत. तिथून बाहेर पडायचं म्हणलं की मग फार त्रास असतो. ते शब्दाचं सगळं, म्हणून वारावा भोवता शब्द मिथ्या, हा मिथ्या भोवता शब्द वारावा, त्याला बाजूला करावं आणि त्या शब्दाच्या जाळामधून आपण बाहेर पडलं पाहिजे. शब्द जालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. बर कसं बाहेर पडायचं, ज्ञानोबाराय म्हणतात हे शब्द जे तिथं न पवता बाजूला झाले, बाहेर पडले, कसे बाहेर पडले. ज्ञानोबाराय म्हणतात काखे सुनी बुद्धी, ते बुद्धीला काखेला मारून ते शब्द तिथून बाहेर पडले. तिथून जयाते म्हणजे कुठं, आता विचार करा, परमतत्व. परमतत्वापर्यंत शब्द पोचत नाहीत. का शब्द पोचत नाहीत? शब्दाचा अर्थ विरोधावरून करा, शब्दाचा अर्थ ह्याच्यावरून करा, प्रकरणावरून करा, लिंगावरून करा, अन्य शब्द सन्निधीवरून करा, हे करा, देश कालावरून करा, हे झालं सगळं. पण याच्यापैकी कोणतंही प्रयोजन परमात्म्याजवळ चालत नाही. परमात्मा असंग असल्यामुळे संयोग नाही, परमात्मा व्यापक असल्यामुळे त्याचा विप्रयोग नाही, परमात्मा एकच असल्यामुळे त्याची सन्निधी नाही, परमात्मा एकच असल्यामुळे, एकमेवा द्वितीय असल्यामुळे त्याला कोणतंही लिंग विशेषण लागू पडत नाही. परमात्मा व्यापक आहे तर कोणत्याही देशामध्ये कोणत्याही कालामध्ये तो तसाच राहणार आहे. परमात्म्याच्या संबंधानं नुसता स्वर चालत नाही. परमात्मा कसाही शब्द कसाही उच्चारला तरी परमात्मा कळत नाही. परमात्मा असं म्हटलं तरी कळत नाही, परमात्मा असं म्हटलं तरी कळतच नाही. परमात्मा याच्यापैकी कोणत्याच अर्थाने कळणार नाही. अर्थ करण्याच्या कितीही पद्धती जरी शास्त्रांनी सांगितलेल्या असल्या तरी शब्द परमात्म्याजवळ पोचू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण तो शब्द तिथपर्यंत न जाता मागे फिरला, तो बुद्धीला काखेला मारून मागे फिरला, हे जे बोलणं आहे याचं कारण काय? कारण आपल्याला दोन कारण पाहता येतात. पहिलं कारण आपल्याला त्या दृष्टीनं असं पाहता येतं की शब्द बुद्धीला मारून काखेला मारून परत फिरला, याचा अर्थ शब्दाचा उच्चार आणि शब्दाचा अर्थ, याच्यामध्ये उच्चारला गेलेला शब्द आणि त्या शब्दाचा योग्य अर्थ करणारी बुद्धी, या दोन्हीचाही विचार करावा लागतो. परमात्मा संबंधाने शब्द उच्चारले, वेदाने उच्चारले, उपनिषदाने उच्चारले, एकमेव अद्वितीयम ब्रह्म शब्द उच्चारला. एकम एव अद्वितीय याचा अर्थ कळायला बुद्धी लागते की नाही? हो, बुद्धी लागते. ती बुद्धी नसली तर एकमेव अद्वितीय याचा अर्थ कळणार नाही. ती बुद्धी नसली तर अशब्दम अस्पर्शम अरूपम कळणार नाही. ती बुद्धी जर नसेल तर उपनिषदाने परमात्म्याचं वर्णन करताना ज्या ज्या अर्थाचे शब्द वापरलेले आहेत ते शब्द परमतत्वाचंच वाचक कसे आहेत हे कळायला बुद्धीच लागते. बुद्धीशिवाय चालत नाही. आपण मागे बोलून आलो, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चयच झाला पाहिजे. तिथपर्यंत जाऊन आपल्याला जोपर्यंत त्या शब्दाचा निश्चय होत नाही
जो तत्वमसी महावाक्य करायचं असेल तर त्याच्याकरता लक्षणा करायला बुद्धीच पाहिजे की नाही? बरं, म्हणजे अभिधा शक्तीनं अर्थ न घेता लक्षणा शक्तीनं अर्थ घ्या हे कळायला बुद्धी पाहिजे. तेवढं नुसतं चालणार नाही, तर लक्षणा करताना सुद्धा जहल लक्षणा करू नका हे कळण्याकरता अधिक सूक्ष्म बुद्धी पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन अजहल लक्षणाही करू नका हे कळण्याकरता अधिक सूक्ष्म बुद्धी पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन भागत्याग लक्षणाच करा याच्याकरता अधिक सूक्ष्म बुद्धी पाहिजे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी हे जे उपनिषद बोलतं, अगदी बारीक बुद्धी पाहिजे, टोकदार बुद्धी पाहिजे. बुद्धीनंच परमात्मा प्राप्त होईल. उपनिषदाने पुष्कळ ठिकाणी वर्णन केलंय, पण तिथे बुद्धी शब्दाचा अर्थ काय करायचा हाही वेगळा प्रश्न आहे. असं आहे, परमात्मा सगळीकडे व्यापून आहे. अणुरणीयान महतो महियान आपण म्हणतो. परमात्मा सगळीकडे आहे की नाही? आहे. मग आम्हाला दिसत का नाही? आम्ही बुद्धीनं बघत नाही म्हणून, हे त्याचं उत्तर आहे. आम्ही बुद्धीनं बघत नाही. गाय दूध देते की नाही? दूध देते. गायीचं दूध आपल्याला जर तिच्या पोटातून काढून घ्यायचं असेल तर तोंडातून एखादी नळी टाकून ओढून घेतलं तर चालतं काय? पेट्रोलच्या टाकीत नळी टाकून तोंडानं जसं पेट्रोल ओढून घ्यावं तसं गायीच्या तोंडातून, बरं नळी टाकली तर पोटातच जाणार आहे की नाही? ती नळी घशातून पोटातच जाईल. मग एखादी नळी पोटात टाकायची आणि त्या नळीला तोंड लावून दूध पिऊन घ्यायचं, चालेल? चालणार नाही. शेपटाचं दोहन करून चालेल काय? चालणार नाही. जिभेचं दोहन करून दूध निघेल काय? नाही. कानातून काही नळी वगैरे घालून दूध गाडायचा प्रयत्न केला तर निघेल काय? निघणार नाही. गायीमध्ये दूध आहेच आहे, पण ते निघतं जसं फक्त सडातूनच, तसं परमात्मा सगळीकडेच आहे. तो मिळतो फक्त बुद्धीनच. अन्य मार्गाने तो परमात्मा मिळणार नाही. म्हणजे बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. परायण राहण्याकरता, निष्ठा राखण्याकरता आणि निश्चय करण्याकरता आपल्याला बुद्धीचाच उपयोग करून घ्यावा लागणार. ज्ञानोबांनी 3 गोष्टी सांगितल्या. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण. म्हणजे या श्लोकामध्ये आलेले जवळजवळ सगळा अर्थ या एकाच ओवीत प्रकट केलाय ज्ञानोबाने. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप व्हावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण हरनिशी. या सगळ्यामध्ये निश्चय करण्याकरता, स्वरूपता येण्याकरता, निष्ठा राखण्याकरता आणि तत्परायण होण्याकरता बुद्धीचाच उपयोग होतो. ज्ञानोबराय बोलले. म्हणजे बुद्धी आपल्याला आवश्यकच आहे, पण इथं जो शब्द बुद्धीला काखेला मारून परत येतो असं म्हटलंय, ती बुद्धी ही बुद्धी नाही. या बुद्धीचा विचार वेगळा. काय आहे ते आता आपण बोललो ना, की भर्तृहरीने असं म्हटलंय, बुद्धीचा आणि शब्दाचा संबंध आहे. ज्ञानोबारांनी तो घेतला असावा असा अंदाज आहे बरं का. खरं खोटं माहित नाही. ज्ञानोबाराय स्वतंत्र प्रज्ञा आहे. कुणाच्या कुबड्या घेऊन ज्ञानोबाराय कधी चालले नाहीत. ज्ञानोबाराय स्वतंत्रच आहे. पण आपल्याला ते जर कुठं साधर्म्य दिसत असेल तर आपण अवश्य पाहावं. त्याच्यामुळे आपल्या बुद्धीला आनंद मिळतो, धार चढते म्हणून बघायचं. असं आहे, मागे मी आपल्याला बोललो होतो, ज्ञानोबारायांच्या वचनाला सिद्ध करण्याकरता ना उपनिषदाची गरज आहे, ना वेदाची गरज आहे, ना गीतेच्या श्लोकाची गरज आहे, ना पुराणाची गरज आहे, ना भर्तृहरीची गरज आहे, ना कालिदासाची गरज आहे, ना साहित्याची गरज आहे, ना कुणाची गरज. ज्ञानोबारायांचं वाक्य खरं हे कशावरून? कारण ते ज्ञानोबाराय उच्चारतात म्हणून संपलं. याच्या पुढे जाऊन चिकित्सा नाही करायची. तुकोबारायांच्या एखाद्या अभंगाला ज्ञानेश्वरीतलं प्रमाण सापडलं, तुकोबारायांचं एखादं चरण आणि ज्ञानोबारायांची एखादी ओवी अगदी समान अर्थाची जर आपल्याला सापडली तर आपण असं म्हणायचं का की तुकाराम महाराजांचं हे वाक्य अगदी खरंय का आधी ज्ञानेश्वरीमध्ये आलं म्हणून? नाही. तुकाराम महाराजांचं वाक्य खरंच आहे कारण ते तुकाराम महाराजांनी उच्चारलंय म्हणून. मग ज्ञानेश्वरीच्या प्रमाणानं काय होतं? तुकाराम महाराजांच्या वचनाला त्या प्रमाणानं पुष्टी मिळत नाही कारण ते वचन सिद्धच आहे. भर्तृहरीच्या वचनानं ज्ञानोबारायांच्या प्रमाणाची सिद्धी होत नाही. त्या वचनाला पुष्टी मिळते, फक्त सिद्धी होत नाही.
ज्ञानोबारायांचं वचन सिद्ध करणं कुणालाही शक्य नाही. ते ज्ञानोबारायांनी उच्चारलंय म्हणजे ते सिद्धच आहे. फक्त अन्य अन्य प्रमाणाची जोड त्याला द्यायची. ज्ञानोबारायांची ही ओवी असाच अर्थ उपनिषदांनी व्यक्त केलाय. मग उपनिषदामध्ये आला म्हणून ज्ञानोबारायांचा सिद्धांत सिद्ध नाही झाला. त्या उपनिषदाच्या प्रमाणे ज्ञानोबारायांच्या वचनाला पुष्टी मिळाली आणि ती पुष्टी सुद्धा मिळाली ती आपल्या करता मिळाली, वचनाकरता किंवा ज्ञानोबारायांकरता मिळाली नाही, हे लक्षात घ्या. म्हणून भर्तृहरीचं वचन फक्त समांतर म्हणून सांगतो. भर्तृहरीने चिंतन करताना असं सांगितलंय, अरणिस्थम यथा ज्योतिः प्रकाशांतर कारणम तद्वत शब्दोपि बुद्धिस्थः. माझा मुद्दा इथे आहे. तद्वत शब्दोपि बुद्धिस्थः श्रुतीनाम कारणम पृथक. भर्तृहरीचं चिंतन असं आहे, अरणी मंथा म्हणजे यज्ञाचं प्रकरण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. खैराचं जे लाकूड असतं त्याची अरणी असते. सगळ्या अग्नी लाकडामध्ये राहतो. खैराचं लाकूड घेतलं जातं त्याच्यामध्ये अरणीसाठी म्हणून. त्या लाकडामध्ये अग्नी आधीपासून आहे की नाही? आहे. सामान्य रूपानं आहे, विशेष रूपानं नाही. खैराच्या त्या अरणीमध्ये लाकडामध्ये राहणारा अग्नी हा त्या अग्नीमध्ये आहेच आहे. अरणिस्थम यथा ज्योतिः, आधी तर तिथं असलेला अग्नी हा जेव्हा मंथन करून विशेषत्वानं प्रकट केला जातो तेव्हा प्रकाशांतर कारणम, अन्य प्रकाशाचं तो कारण ठरतो. सुप्त रूपामध्ये राहणारा अग्नी जेव्हा विशेष रूपानं प्रकट केला जातो तेव्हा अन्य प्रकाशाचं तो कारण ठरतो. वेगवेगळे प्रकाश, मग एकदा ते ठिणगी निर्माण झाली त्याच्यातून तो अग्नी प्रकट झाला की त्याच्यापासून मग मशाल पेटवा, त्याच्यापासून आमकं करा, त्याच्यापासून चूल पेटवा, त्याच्यापासून अग्निकुंड पेटवा वगैरे हे सगळं झालं. पण मुळात तो लाकडात राहणारा अग्नी सामान्य रूपानं राहतो. आत्ता तो प्रकट रूपानं जरी दिसत नसला तरी ज्या वेळेला तो प्रकट होतो त्यावेळेला अन्य अन्य ठिकाणाच्या प्रकाशाला तो कारण ठरत असतो. त्या पद्धतीनं बुद्धीमध्ये राहणारा शब्द हा सुप्त अवस्थेमध्ये असतो. तो ज्या वेळेला प्रकट होतो त्यावेळेला अनेकांच्या वाचेला तो चेतना देत असतो. ऐका, म्हणजे शब्दाचं मूळ राहणं कुठं आहे? बुद्धिस्थ. बुद्धिस्थ शब्द आहे. तद्वत शब्दोपि बुद्धिस्थ. एखादा शब्द मला उच्चारायचा आहे, मी त्याला प्रमाण देऊन बोलतो. ऐका, मला काही आपल्याशी बोलायचं आहे, तर मला जे तुमच्याशी बोलायचं आहे ते आधी माझ्या बुद्धीमध्ये स्फुरलं पाहिजे की नाही? हो, मी आधी बुद्धीमध्ये ठरवलं पाहिजे की मला या विषयाबद्दल आज बोलायचं आहे, अमक्या अमक्या माणसाबरोबर मला हे बोलायचं आहे. एखादा मनुष्य माझ्याकडे आला, तो मला काही विचारत असेल तर त्याला काय बोलायचंय हे त्याचं ऐकून घेतल्यानंतर मला आधी सुचावं लागतं आणि सुचल्यानंतर माझ्या बुद्धीमध्ये ते जे शब्द असतात ते तिथं विशेष रूपानं प्रकट झाले की मग वाणीच्या रूपानं ते बाहेर पडतात आणि मग तो मनुष्य इतरांना सांगतो, मला त्यांनी असं असं सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगतो. अन्य बाकीच्या ठिकाणी प्रकट होणारे शब्द हे मुळात बुद्धिस्थ राहणारे अदृश्य रूपात राहणारा शब्द असतो. तो बाकीच्या अनेक शब्दांना कारण ठरतो, श्रुतींना कारण ठरतो. झालं. हे जसं अग्नीचं उदाहरण देऊन भर्तृहरीनं पटवून दिलं. ज्ञानोबारायांनी या संदर्भात काय म्हटलं? मी ज्ञानोबारायांचं प्रमाण देतो. ज्ञानोबाराय म्हणतात, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी मग ते वाचा. बस एवढंच पाहिजे मला. दिठी करासी नंतर, पण आधी वाचा. वाचेला, दिठीला, हाताला हे नंतर येतं, इंद्रियांच्या माध्यमातून ते नंतर प्रकट होतं. पण पहिल्यांदा जे प्रकट होतं आधी मनवणीची उठी. मन हा शब्द अंतःकरणाचा वाचक घेतला तर बुद्धी असाही अर्थ घेता येईल, काही प्रश्न नाही त्याचा. एखादी गोष्ट मला करायची आहे, घर बांधायचंय. घर बांधायचं म्हटलं की मी लगेच बाजारात जातो, विटा आणतो, सिमेंट आणतो, वाळू आणतो, लोखंड आणतो, घर बांधून मोकळा होतो. असं होतं का? घर कसं बांधायचं हे आधी माझ्या बुद्धीत ठरतं, आधी बुद्धीमध्ये ठरतं. बाबा ही बाहेरची खोली असली पाहिजे, ही झोपायची खोली असली पाहिजे, स्वयंपाकघर आग्नेयाला असलं पाहिजे, हे तर तमुक दिशेला असलं पाहिजे, हे अमुक दिशेला असलं पाहिजे, आपलं देवघर आहे ते ईशान्येला असलं पाहिजे. काहीतरी तो ठरवेल की नाही? काहीतरी ठरवेल. हे माझं घर असं आधी बुद्धीमध्ये ठरतं, मग ते कागदावर येतं आणि मग ते आकाराला येतं. आधी कागदावर येतं. त्या बुद्धीमध्ये आपण ज्या घराची कल्पना करतो त्यालाही आपण घरच म्हणतो. जे कागदावर मांडतो त्यालाही आपण घरच म्हणतो. आणि जे प्रकट होतं, ज्याच्यात आपण जाऊन राहतो त्यालाही आपण घरच म्हणतो.
माझ्या मनात एक घर आहे हो. आता मन केवढं, घर केवढं, मनात घर कोंबून कसं बसलं असेल असा विचार नाही ना करायचा. तो मग ते माणसाकडे जातो, घराचा नकाशा काढून घेतो. नकाशा मनासारखा झाला की येणाऱ्या जाणाऱ्याला दाखवतो. महाराज हे बघा, आम्ही घर बांधायचं ठरवलंय, हा नकाशा. एक कागद, त्या कागदावर चौकोनी चौकोनी ठोकळे काढलेले, त्याच्या काही इथं दार, इथं खिडकी, तो सांगतो. मग हे आमचं घर आहे, हे बघा. आता हे जे आहे ना, इथं झोपायचं. आता एवढ्या कागदावर कसं झोपायचं? एवढासा तो कागद, तळ हाता एवढा कागद. तो म्हणतो हे पा, इथं झोपायचं. हा जो चौकोन आहे ना, ही झोपायची खोली. आता तेवढीच झोपायची खोली असते काय? ही इथं हा जो कोपरा आहे ना महाराज, इथं स्वयंपाकघर आहे. जळल कागद स्वयंपाक करताना. त्या कागदावर जर स्वयंपाक केला तर कागद राहील का? पण त्यालाही तो घरच म्हणतो की नाही. त्याच्याकडे बघतानाची त्याची बुद्धी घराचीच असते. आणि त्या नकाशाबर हुकूम ज्या वेळेला घर बांधून होतं, त्यावेळेला मग तो म्हणतो बाबा महाराज घर बांधून झालं, आता ही झोपायची खोली, हे स्वयंपाकघर आता जळत नाही, आता त्या खोलीमध्ये झोपता येतं. आधी बुद्धीमध्ये निर्माण होतं, मग ते कागदावर प्रकट होतं, आणि मग ते इतरांना राहण्याकरता जसं उपयोगाला येतं, तसा शब्द हा आधी बुद्धीमध्ये राहतो, मग तो वाचेतून प्रकट होतो, आणि प्रकट झाला की इतरांना प्रकाश देत राहतो. हे जसं आहे त्या पद्धतीनं बुद्धीचा आणि शब्दाचा असा आश्रयी भाव असल्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात, न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले. ते बोलणं त्या बुद्धीला, ज्या बुद्धीच्या आश्रयाला तो शब्द राहतो, तो बरं बुद्धीचं कसं आहे, नुसता शब्दाचा आश्रय, बुद्धी शब्दाला आश्रय देते एवढाच अर्थ नाही त्याचा. शब्द आणि बुद्धीचा असा अंतरंग संबंध आहे की शब्दाची उत्पत्ती बुद्धीतून होते, पण उत्पन्न झालेल्या शब्दाचं सार्थकत्वही बुद्धीच करून देते. ऐका, बुद्धीचा आणि शब्दाचा फक्त तेवढाच आश्रय भाव संबंध एवढंच मानू नका. बुद्धीच्या आश्रयाला शब्द राहतो म्हणून बुद्धी शब्दाला आश्रय देते हे बरोबर, पण तो शब्द ज्या वेळेला बुद्धीचा आश्रय टाकून बाहेर पडतो आणि प्रकट होतो, त्यावेळेला त्या शब्दाला अर्थवत्ता देण्याचं कामही बुद्धीच करते. म्हणजे त्या शब्दाला सांभाळतेही आणि त्या शब्दाला वाढवतेही, हे दोन्ही काम बुद्धी करते. म्हणून शब्दाच्या आधी बुद्धी मानली पाहिजे आणि शब्दाच्या नंतरही बुद्धी मानली पाहिजे. शब्द प्राकट्याच्या आधी बुद्धीचा विचार आणि शब्द प्राकट्याच्या नंतरही बुद्धीचा विचार केला पाहिजे. अशी जी बुद्धी जी शब्दाला अर्थवत्ता देते, याच्यात बुद्धीचं महात्म्य राहिलं पाहिजे दोन्ही बाजूनी. त्या बुद्धीला काखेला मारून तो शब्द परत येतो, याचा अर्थ त्या शब्दाचं जे कारण आहे ती बुद्धी परत येते, याचा अर्थ कारणासह कार्य त्याला न प्राप्त होता परत येतं, असा अर्थ इथं केला पाहिजे. कारणासह कार्य, कारण नुसतं कार्य परत आलं आणि कारणाने त्याला जाणलं तरी नाही चालत. कारणासह कार्य परत आलं पाहिजे, तरच मागवते ओसरले याला महत्व येतं. जर तसं नाही झालं तर शब्द कदाचित परमात्म्यापर्यंत जाणार नाही, पण बुद्धी परमात्म्यापर्यंत जाईल असा अर्थ होईल. मग बुद्धी परमात्म्यापर्यंत जाईल म्हटलं की मग पुन्हा तेच आहे, मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न लगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल, हे पुन्हा त्याची अडचणी निर्माण होतात. याच्याकरता बुद्धी आणि शब्द हे दोन्ही तिथंही न जाता तो शब्द, कारण शब्दाचं असं आहे, तो बुद्धीला आता काखेला मारणं म्हणजे काय ह्याचाही विचार. काखेला मारणं म्हणजे काय, माझी वळकटी काखेला मारून मी निघून आलो. पंढरपूरला गेलो होतो, चातुर्मासामध्ये राहायला गेलो होतो. तिथं गेलो, राहिलो महिनाभर, पण ते महाराज सारखं शब्द बुद्धी काय सांगत होते देव जाणे, मला कंटाळा आला. माझी वळकटी काखेला मारली, निघून आलो. वळकटी काखेला मारून आलो याचा अर्थ काय, ते महत्वाचं आहे. वळकटी काखेला मारून आलो याचा अर्थ काय, याचा अर्थ माझा पसारा आवरून मी निघून आलो. वळकटी म्हणजे काय, माझा पसारा आहे. वळकटी म्हणजे काय, विस्तार आहे. तो विस्तार आवरून मी आलो. वळकटी म्हणजे फक्त वळकटीच नेत नाही तो, इथून पंढरपूरहून जाताना घरून आणलेला स्टो घेऊन जातो, घरून आणलेले डबे घेऊन जातो, डब्यामध्ये असलेली शेंगदाण्याची चटणी सुद्धा परत नेतो, पण इथल्या वारकऱ्याला देत नाही. घरून आणलेलं तूप सुद्धा परत नेतो,
पसारा आवरून घेऊन जातो, तसं शब्द आणि शब्दाचा पसारा मांडणारी बुद्धी, ती बुद्धी पसारा मांडते. म्हणून बुद्धीला काखेला मारून शब्द परत फिरतो. कारण शब्द असतो इतकाच, त्याच्या शब्दाची व्याप्ती दाखवणारी बुद्धी आहे. बुद्धी त्याचा पसारा मांडत असते. काय ज्ञानोबर, आता एक प्रमाण मी आपल्या सगळ्यांचं माहिती असणारं प्रमाण सांगतो. आपुलीचं आवडी धरुनी खेळिया, आपा आपणा ते व्याले रे, जोपना कारणे केली बायको, तिने एवढे वाढविले. वाढवणारी कोण आहे? बायको. आणि एकटा असणारा कोण आहे? नवरा. नवरा एकटा असतो, पण बायको आली की सगळं वाढून जातं. तसंच उलटही आहे. म्हणजे असं समजू नका की उलटही आहे. नवरा एकटा, आज रामेश्वर म्हणलं रामेश्वर, काशीला म्हणलं काशीला, पण एकदा लग्न झालं, ती त्याच्या जीवनात आली, रामेश्वर नाही, काशी नाही, पंढरपूर नाही, आता कुठं जाता येत नाही. रंगनाथ गुरुजींचा शब्द सांगू का? रंगनाथ गुरुजी म्हणायचे, एकटा होता तेव्हा म्हणलं तिथं जाऊन देवदर्शन करता येतं, एकदा ही घोरपड गळ्यात पडली. गुरुजींचे शब्द आहे ना, माझे नाही. त्यांना बोलणं सोपं होतं, आपण बोलू नये असं. आता झालंय बोलून माझं, म्हणून झालं आता आपण बोलू नये असं म्हणू नये आपण. ते गुरुजींना शोभत होतं, त्याने म्हणावं, आपण म्हणू नये असं. बर. म्हणजे त्याला एवढंच पुरतं, त्याला काहीच परमात्म्याला काय लागतं? उपाधी लागते काय? त्याला लागत नाही. पण बायको केली की सगळ्या उपाध्या आल्याच की हो. मग भांडी कुंडी जमा करा, स्टोव जमा करा, रॉकेल जमा करा, सिलेंडर संपलं, तांदूळ आणा, कपडे आणा, हे करा ते करा. एकटा होता तर एक धोतर, एक पंचा, भास पुष्कळ झालं. काय करायचं होतं जास्त? पण ती आली की हे सगळं वाढत जातं. मग ती आली की एकटी येत नाही, तिच्या माहेरचे येतात आठवड्याला. आता ते कोण सांभाळावे? एकट्याला काही लागत. आम्ही तिकडे, मी एकदा त्या ह्याला गेलो होतो माझ्या विद्यापीठाच्या काही कामाच्या वेळेला. मला विस्मरण झालं त्याचं. ते दुसरं एक सांगतो. ते एक माणूस भेटला तिकडे तामिळनाडूच्या प्रांतामध्ये. एक माणूस, जय हरी जय हरी, वारकरी? हो वारकरी, पंढरपूरचे. बर. ते म्हणले आम्ही वारकरी. बर. म्हटलं तुमचं नाव? ते म्हणाले माझं नाव राम. राम. म्हटलं छान, राम. दुसरे एक तिथं आले, त्याची बायको होती. ती आली. ते आल्यानंतर त्यांनी ओळख करून दिलं, महाराज ही आमची बायको. म्हटलं बर. मी उगीच बसावं म्हटलं, ह्यांचं नाव काय? मला वाटलं सीता असेल. आता हा राम म्हणजे ती सीता असेल. त्यांनी जे नाव सांगितलं ते आत्तापर्यंत मला परत म्हणता आलं नाही. आत्तापर्यंत. आत्ता येत नाही. असं द्या, सांगितलं तर अजून गंमत आहे त्याच्यात, पण पुन्हा कधीतरी सांगतो. सांगू? तिच्या नावाशी काय करायचंय आपल्याला? राहू दे, नंतर वेळ होऊन गेली हो, म्हणून. दुसरं काही नाही. सांगतो, सांगायला काही. पुन्हा उद्या. मुद्दा काय चालला? तसा शब्द हा एक आहे, पण बुद्धी आली की त्या शब्दाचा पसारा वाढवते. म्हणून शब्दाला, बुद्धीला काखेला मारूनच परत निघावं लागतं. तो शब्द जर एकटा परत आला आणि बुद्धी जर परत फिरली नाही, तर बुद्धी तिथला प्रपंच पुन्हा स्वतःच्या सामर्थ्यावर वाढवतेच. कारण शब्द हा बुद्धिस्थ आहे शेवटी. जर बुद्धी सकट शब्द परत नाही आला, तर त्या शब्दाला त्या बुद्धीमध्येच विलीन व्हावं लागेल. आणि बुद्धी तिथंच राहिली तर बुद्धिस्थ राहणारा शब्द पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल. पण कितीदाही प्रयत्न केला तरी शब्दानं तो परमात्मा प्राप्त होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून तो शब्द त्या बुद्धीला काखेला मारून परत येतो. म्हणजे आपला सगळा पसारा आवरून तो शब्द परत येतो, असं ज्ञानोबा म्हणतात. तो शब्द आणि ती बुद्धी तिथपर्यंत पोचू शकत नाही. हा एक झाला भाग.
दुसरा भाग असा आहे की ज्ञानोबाराय म्हणतात, न पवता जया ते काखेसुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले. इथल्या बोलणे शब्दाचा अर्थ आहे वाचा. वाचा हा शब्द, वाचा म्हणजे वाणी. वाणी म्हणजे कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ते कर्मेंद्रिय त्या बुद्धीला काखेला मारून परत येतं. ते कर्मेंद्रिय परमात्म्याजवळ का पोहोचत नाही याचा एक दोन कारणाचा विचार करायचा आहे. आणि वाचा किंवा बोलणे हा शब्द वेद या अर्थाने घेतला तर वेद परमात्म्याला का जाणू शकत नाही याचाही एक अर्थ लक्षात घ्यायचा आहे. तो राहिलेला विचार उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की.